एवढं मोठं युनिव्हर्स, प्रचंड मोठं युनिव्हर्स, त्या युनिव्हर्समध्ये कित्येक तरी गॅलेक्सीज, त्या गॅलेक्सीजमध्ये हजारो लाखो सूर्यमाला, त्या सूर्यमालेमध्ये एक छोटा असा ग्रह पृथ्वी. इट्स लाईक अ फ्लेक ऑफ डस्ट, एक कण, धुळीकणा समान. त्या पृथ्वीवरती भारत, पिटकू, त्या भारतामध्ये दॅट शो वॉज गोईंग ॲट बेंगलुरू, त्या भारतामध्ये बेंगलुरू अजून एवढं छोटं, अजून एवढं पिटकं, आणि त्या पिटकू बेंगलुरूमध्ये एका छोट्याशा खुर्चीवर बसलेला मुलगा म्हणतोय की आय एम द सुप्रीम स्पेसी ऑफ द वर्ल्ड, आय एम द सुप्रीम स्पेसी. ही सेड, ही सूर्यमाला जरी गायब झाली ना अख्खी, तरी ह्या विश्वाला खबर पण नाही पडणार. अख्खी सूर्यमाला जरी गायब झाली तरी, कारण रोज कित्येक मोठ्या सूर्यमाला ह्या विश्वाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ब्लॅक होलमध्ये जातात आणि संपुष्टात येतात. ही सूर्यमाला गायब झाली तरी खबर नाही पडणार. माणसाची काय गोष्ट घेऊन बसलाय, कुणी तुम्हाला हा इगो दिला की यू आर अ सुप्रीम स्पेसी म्हणून? अँड द सेकंड आन्सर दॅट ही हॅज गिव्हन वॉज व्हेरी ब्युटिफुल. ही सेड, आणि जर उत्तरच पाहिजे असेल, इफ यू जस्ट वॉन्ट टू आस्क मी अबाउट द अर्थ, तर ह्या पृथ्वीवरचे फ्लाइंग इन्सेक्ट्स जर मेले, फ्लाइंग इन्सेक्ट्स ज्याच्यामध्ये मधुमक्खी पण मेन आहे, तर पुढच्या 18 महिने ते 2 वर्षाच्या कालावधीत कदाचित ह्या पृथ्वीवरची जीवसृष्टी संपुष्टात येईल. कदाचित जर इथले वॉर्म्स आहेत सगळे कीटक, क्रॉलिंग वॉर्म्स वगैरे, ह्यांची जर स्पेसी संपुष्टात आली, तर पुढच्या 24 महिने ते 30 महिन्याच्या आत संपूर्ण जीवसृष्टी संपुष्टात येईल. आणि माणूस नावाची स्पेशी जर संपुष्टात आली, तर इथली जीवसृष्टी फ्लोरिश व्हायला लागेल आणि पृथ्वीवरती जीवन फ्लोरिश व्हायला लागेल. वी आर नॉट अ कन्स्ट्रक्टिव्ह स्पेसी. ग्रॉसली इफ इट इज सीन, वी आर अ डिस्ट्रक्टिव्ह स्पेसी. वी आर अ डिस्ट्रक्टिव्ह स्पेसी ग्रॉसली. आणि हे म्हणणं नुसतंच सद्गुरूंचं नव्हतं, जगातले कित्येक तरी तत्वनिष्ठ लोक हे म्हणतायत की किती खाणार आहे निसर्गाला, समाजाला, आपल्या स्वतःच्या स्पेसीला पण सोडत नाही आहेत. कदाचित माणसांच्या सर्वात जास्त हत्या ह्या माणसांकडूनच होतात, जे इतर प्राण्यांमध्ये कदाचित कमी प्रमाणात होत असेल. माणसांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. तर मग ह्या स्पेसीला, ज्या स्पेसीचं क्रिएशन खरं तर क्रिएटरवरनं झालं आहे, किती सुंदरच पाहिजे ही स्पेसी. ह्या स्पेसीनं कितीतरी क्रिएशन्स केले पाहिजेत. आणि मला फक्त तुम्हाला आज जाणीव करून द्यायची आहे, माहिती आहे, करोडो प्राणी जे निर्माण केले ना त्या देवानी ह्या जगामध्ये त्यानं एका प्राण्याला स्पेशल बनवलंय, सगळ्यांपेक्षा स्पेशल बनवलं. कुठला प्राणी रे तो? माणूस. कुठे आहे तो? इथं आहे. माणूस बनवला, ज्याला त्यानं सगळ्यापेक्षा सुप्रीम ब्रेन दिला, त्याला क्रिएटिव्हिटी दिली, त्याला विचार करायची ताकद दिली. तो काय चांगलं काय वाईट ह्याचा विचार करू शकतो. त्या विचाराने काहीच्या काही क्रिएट करू शकतो. त्याला माशासारखी पोहायची ताकद नाही दिली, तो तासनतास पाण्याखाली राहू शकत नाही, पण तो एक पाणबुडं तयार करू शकतो आणि त्या माशांपेक्षा कित्येक तरी काळ आणि कित्येक तरी स्ट्रॉंग आणि कित्येक तरी फास्ट होऊन तो पाण्याच्या खाली राहू शकतो. तो उडू शकत नाही, पण तो विमान तयार करू शकतो, तो रॉकेट तयार करू शकतो, तो ह्या ग्रहावरनं त्या ग्रहावर पण जाऊ शकतो, जे जगातला दुसरा कुठलाच प्राणी करू शकत नाही. आणि त्याला त्या जय बाप्पानी, whoever it is, I don't know whether you believe in God or not, I also don't know that whether really God exists in this world or not, but there is something, either we can say it as a nature, some kind of power which can be just a existential power, a cosmic power, काहीतरी आहे या जगात ज्याने हे सगळं तयार केले. काहीतरी असेल. सर असं काही नाहीये, आमचं सायन्स म्हणतो की असं काही नाहीये. ॲक्च्युली ह्याच्यावरचा एक सुंदर किस्सा होता. एकदा लॉंग बॅक एका ट्रेनमधून एक साधारणतः 50च्या वयाचे गृहस्थ ट्रॅव्हलिंग करत होते. हातामध्ये बायबल होतं आणि समोर एक तरुण यंग सायंटिस्ट बसलेला होता. त्यानं बघितलं हा माणूस बायबलचे काही पार्ट रिसाईट करतोय, बडबड करतोय, पुन्हा पुन्हा बोलतोय. आणि त्यांनी विचारलं की इन दिस 20th century, दॅट वॉज अ किस सीन समथिंग सम इयर्स ॲगो, मेनी इयर्स ॲगो इन फॅक्ट, अँड ह्या 20व्या सेंचुरीत, द सेंचुरी विच इज गोइंग टुवर्ड्स सायन्स, तुम्ही अजून बायबलवरती विश्वास ठेवता, अजून तुम्ही देवावरती विश्वास ठेवता. तो माणूस हसला आणि पुन्हा बायबलमध्ये गुंतला.
ह्याला राग आला हो जरासा. इगो सुपर स्पेसीवाला. तसं काही काही जणांना छोटे छोटे इगो असतात. दुसऱ्यापेक्षा पैसा माझ्याकडे जास्त आहे, आपल्याकडं पॉवर्टी प्रॉपर्टी आहे, आपल्याकडं पद आहे, आपल्याकडं कदाचित ब्लेझर आहे, आणि त्याला वाटायला लागतं की दुसरा आपल्यापेक्षा कमी आहे. नाही, कुणी कमी नाही. ती मुंगी पण तेवढीच आहे जेवढं अस्तित्व आपल्यामध्ये आहे. मग तो इगो माज नको. बट थोडासा इगो आला त्याला. सायंटिस्ट होता ना, ही वॉज कॉल्ड सो इंटेलेक्च्युअल स्पेसी आउट ऑफ दिस ह्युमन स्पेसी. आणि मग त्यानं म्हटलं, तुम्हाला माहिती आहे सायंटिस्ट आहे मी, सायंटिस्ट. मी ह्या अमेरिकेतला मेजॉरिटी शोधांमध्ये पार्टिसिपेट असतो. कशामध्ये मी पार्टिसिपेट असतो. सो माझं ऐका, हे बायबल बिबल सोडून द्या आणि विज्ञानाच्या नादी लागा तुम्ही फक्त. तो माणूस म्हणला थँक्यू, आणि पुन्हा डोकं बायबलमध्ये. हा सटकला ना राव, आता माझी सटकली. आणि म्हणला तुम्ही असे सुधारणारे दिसत नाही, माणूस बदलतच नाही म्हणला आपल्या देशामध्ये. तर तुम्ही मला भेटायला या. आत्ता आपलं स्टेशन येणार आहे, त्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे. तुम्ही मला भेटायला या. भेटायला हे माझं कार्ड आहे, माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मी स्पेशली अपॉइंटमेंट लिहून ठेवेन तुमच्या नावाने, तरच तुम्हाला वरती सोडतील. इगो होता ना, इगो. आणि मग दोघं उतरले. ते काका सदृश्य व्यक्ती पण रिस्पेक्टफुली उतरले. उतरल्यावर ह्याच्या लक्षात आलं, अरे मी नावच विचारायचं विसरलो, कुणाच्या नावाने अपॉइंटमेंट लिहिणार. सो ही रन बॅक अगेन अँड आस्क हिम, अंकल टेल मी युअर नेम, इन विच नेम आय शुड राईट द अपॉइंटमेंट ओव्हर देअर. आणि त्या काका सदृश्य व्यक्तीनं रिस्पेक्टफुली सांगितलं, आय एम थॉमस अल्वा एडिसन. ते नाव ऐकलं ना की सगळा अहंकार गळून पडला. 2 मिनिटापूर्वी माहिती ना थॉमस अल्वा एडिसन कोण? हा, फक्त एक छोटा शोध माहिती आपल्याला. जवळजवळ 2012 पेटंट आहेत त्यांच्या नावावरती. अँड नॉट अ जोक, मोर दॅन 2000 पेटंट्स इन द नेम ऑफ अ सिंगल पर्सन, थॉमस अल्वा एडिसन. त्यातला पहिला शोध होता तो विजेचा, दिव्यांचा, बल्ब चालवलेला शोध. नाव ऐकलं की इगो थोडासा गळून पडला. सर यू, येस, यू ऑल्सो बिलीव्ह इन गॉड, यू ऑल्सो बिलीव्ह इन बायबल. प्लीज एक्सप्लेन मी की तुम्ही कसं काय बिलीव्ह करताय. तो जो इगो होता की मला भेटायला या, तो इगो कन्वर्ट झाला, मी कधी भेटायला येऊ तुम्हाला, प्लीज मला वेळ द्या ना. अँड थॉमस बीइंग सो रिस्पेक्टेबल पर्सन, ही टोल्ड, come on this Thursday, I will be in the home in the morning, come at 9 o'clock in the morning to meet me. आणि 9च्या आधी 15 मिनिटच आमचे सायंटिस्ट महोदय तिथे दाखल झाले. घरी पोहोचल्यावर बेल वाजवली, होम हेल्पर आला, दार उघडलं. अँड ही टोल्ड, 15 minutes you need to wait in the hall, sir is doing his prayer. So he again got surprised. सर डेली प्रेयर पण करतात. ही वेंट इन द हॉल, आणि हॉलमध्ये बघितलं की सूर्यमालेची प्रतिकृती आहे हॉलमध्ये. सूर्यमाले, एक सूर्य तयार केलाय, सूर्याच्या कडेनं ग्रह फिरतायत. आणि तो वेळा झाला ते बघून. आश्चर्य झालं की अरे काय क्रिएशन आहे, आणि असलं अफलातून क्रिएशन हाच माणूस करू शकतो. थॉमस अल्वा एडिसन म्हणजे खरंच बाप माणूस आहे. ते बघण्यात तो सगळं विसरून गेला. तेवढ्यात मागून खांद्यावरती हात पडला. त्यानं चमकून बघितलं, थॉमस, देर वॉज थॉमस. सरांना नमस्कार केला. अँड फर्स्ट ही सेड, वाव, व्हॉट अ क्रिएशन सर, अमेझिंग क्रिएशन. अख्खी सूर्यमाला तुम्ही उभी केली आहे तिथं. थॉमस पण तेवढ्याच आश्चर्याने म्हणाला, हो नो, मी नाही क्रिएट केली, ही आली कशी काय इथे, काल रात्री तर नव्हती. आली कशी काय, काहीतरी जादू झाली. सायंटिस्ट म्हणाला, सर प्लीज चेष्टा करू नका माझी. मी सायंटिस्ट आहे, मला माहिती आहे प्रत्येक गोष्ट अशीच निर्माण होत नाही, तिला तुम्ही कोणीतरी निर्माण केली असेल. नाही, अरे मी नाही निर्माण केलं. सर प्लीज माझी चेष्टा करू नका, ती निर्माण केल्याशिवाय शक्यच नाही की विश्वाची प्रतिकृती निर्माण होईल, इथे सूर्यमालेची प्रतिकृती निर्माण होईल. देन थॉमस laughed at him and asked him, एक प्रतिकृती निर्माण करायला तुला वाटतंय माझ्यासारखा एक माणूस कोणीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय ही प्रतिकृती निर्माण होऊ शकत नाही. मग जे विश्व, जी सूर्यमाला साक्षात उभी राहिली आहे, ती निर्माण करायला कुणी नको का रे? का ते असंच निर्माण झालंय? आणि ते निर्माण करणार आहे ना, त्याला आम्ही कदाचित देव म्हणतो, गॉड म्हणतो, अल्लाह म्हणतो, शिव म्हणतो, काहीही म्हणा तुम्ही, पण तो एक आहे ज्यानं हे सगळं, कदाचित तुम्ही नेचर म्हणा, कदाचित त्याला एनर्जी म्हणा, बट देअर इज समथिंग. आणि त्या समथिंगला आम्ही प्रे करतो, आमच्या भावना पोचवतो, आणि प्रॉबेबली दॅट इज गॉड. अँड दॅट फेलो, दॅट एनर्जी हॅज क्रिएटेड अ फॅन्टास्टिक ॲनिमल, ह्युमन नावाचा. आणि त्यानं माहिती आहे,
ह्या माणसाला साक्षात त्याची प्रतिकृती निर्माण केलं. ज्या पॉवर त्याच्यामध्ये आहेत ना, त्या पॉवर ह्याच्यामध्ये दिल्या. ह्यानं जर ठरवलं ना तर हा एक दिवस साक्षात तो बनू शकतो, म्हणजे गॉड प्रॉबेबली. आणि हे सिद्ध केलंय. कित्येक साधूंमध्ये ज्या पॉवर आहेत त्या पॉवरनी सिद्ध केलंय. ज्ञानेश्वरांनी सिद्ध केलंय, जीसस क्राइस्टनी सिद्ध केलंय, साईबाबांनी सिद्ध केलंय की एका माणसाने ठरवलं तर तो माणूस देव बनू शकतो. हो, काहीच्या काही पॉवर दिल्यात, त्यांनी सिद्ध केलंय. ह्या एका माणसाने ठरवलं ना तर तो लाखो कुष्ठरोग्यांचं आयुष्य सुंदर करून एक बाबा आमटे बनू शकतो. हे एका माणसाने जर ठरवलं ना तर तो कुठल्याही रूपात येऊन जगाचं सुंदर आणि भलं करू शकतो. कारण त्या क्रिएटरचा हा एक अंश आहे. आणि ह्याच्यात जन्मजातच क्रिएशन ही संकल्पना टाकलेली आहे. तू क्रिएशन कर काहीतरी आणि ह्या क्रिएशन मधून जगाचं भलं करू शकतोस. कदाचित तू सूरज नाही बनू शकणार, पण तू दीपक बनू शकतोस आणि कुठल्या तरी अंधारात थोडासा प्रकाश निर्माण करू शकतोस. सूरज ना बन पाए तो बन के दीपक चलता चल.